नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण पाहतो आकाशामध्ये अजूनही फक्त आकाशाला आलेली दिसते, परंतु सूर्योदय काही झालेला नाही. तर तुम्ही पाहत असाल माझ्या जवळ अंगावरती अशा माशा घोंगवत आहेत. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण विचारलं होतं की अशा माशा अंगावरती डोक्यावरती का घोंगावतात. मी जवळजवळ आता 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर चालत आलो, पण एवढ्याच माशा अंगावरती आहेत. ह्याचं कारण पण तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा. मित्रांनो, आता आपण बीड रोड हायवे सोडून या MIDCच्या पटांगणाकडे निघालो आहे. आभाळात आपल्याला फक्त लाली दिसते. हे बघा, हे बिचारं एकटंच झाड कसं सरळ वरती गेलं आहे. लिंबाचं दिसतंय, कडुलिंबाचं झाड. स्वच्छ ऑक्सिजन देणारं, भरपूर ऑक्सिजन देणारं हे लिंबाचं झाड. चला आता आपण सरळ रोजच्या प्रमाणात पुढं पूर्वेकडं चालत जाऊ. अशी छोटी मोठी झाडं झुडपं आपल्याला दिसत आहेत, हिरवी झालेली, काही सुकलेली. आता मित्रांनो, असंच पुढं चालत असताना हे काल आपल्याला जे वारूळ मिळालं होतं ते हेच वारूळ. जसं नाग आणि मुंग्या याच्यामध्ये राहतात, तसंच या वारुळाखाली बोरला किंवा विहीर करायला हरकत नाही असं पाणी असतं. कारण जिथं पाणी आहे तिथलंच ओली माती ह्या मुंग्या काढून वरती आणत असतात, म्हणून त्याच्या खाली पाणी असतं असं बहुतेक लोकांची धारणा आहे. ही अशा प्रकारची झुडपं हिरवीगार ह्या ठिकाणी दिसत आहेत, पण ते हिवर आहे की खैर हे काही मला लक्षात येईना. आपण वारुळाबद्दल बोलत होतो तर 15-20 फुटापेक्षा जास्त खोलीवरून मुंग्या अशी ओली माती वरती आणतात आणि त्या ठिकाणी त्यांचं हे घर किंवा मोठं एखादं परिवार राहावा मोठा, लाखो मुंग्या यामध्ये राहतात, असं मोठं घर त्यांनी या ठिकाणी त्या तयार करत असतात. आणि त्याच ठिकाणी मग साप म्हणजे नाग पण तिथं त्यात आपलं वास्तव्य करत असतात. असं हे वारूळ. आता मित्रांनो, हे बघा, सगळीकडं हे कडक उन्हाळ्यामुळं कुठंही आपल्याला हिरवं म्हणजे शेतकऱ्याने केलेलं दिसत नाही, पण हे तर फक्त हे शेत हिरवं दिसते. चला आपण तिकडं जाऊ. मी काल तुम्हाला म्हणलं होतं उद्याच्याला आपण नदीकडे जाणार आहेत. तर हे बघा, आपल्याला जे समोर दिसतं ही जी झाडं दिसत आहेत भरपूर, पलीकडच्या बाजूला जी झाडं दिसत आहेत ह्या लवणामध्ये, तर त्या ठिकाणी या झाडांच्या आतमध्ये तिथं नदी आहे. ही नदी अशीच वाहत 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 अशी इकडं जामखेडच्या दिशेनं खाली जाते. अशी खाली वाहत तिथे नदी जात असते. बघू आज आपण नदीपर्यंत जाता येतं का. एप्रिल महिना कडक उन्हाळा आहे, 40-42च्या आसपास तापमान सध्या आहे. आता आपण सकाळी येत सकाळी असं म्हणू, पण इथं बघा शेतकऱ्यांना अशा अवस्थेत सुद्धा जे काही पाणी आहे विहिरीला त्याच्यावरती इथं भुईमुग केलेलं आपल्याला दिसतं. भुईमुग, आणि त्याला बाकीच्या प्राण्यांनी काही त्रास देऊ नये म्हणून त्यांना हे असे बुजगावणे लावलेत. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात, बुजगावणे म्हणतात का दुसरं काय म्हणतात सांगा. आमच्याकडे ह्याला बुजगावणे म्हणतात. हे बघा, भुईमुग आहे, भुईमुग. बाजूला हे गवत आहे, गिन्नी गोल गवत असतं त्या प्रकारचं गवत, आणि हे भुईमुग, आणि त्यातले ही बुजगावणे. एवढीच एकच वाटणी तुम्हाला इथं बागायत काय दिसते. खालच्या बाजूला ऊस आहे. कमी पाण्यात हे शेतकऱ्यांनी केलेलं धाडस दिसते, आणि इथं ओलं दिसते. ही जमीन ओली आहे, म्हणजे हे काल किंवा रात्री याचं भरणं झालेलं दिसतं, ह्याला पाणी सोडलेलं दिसते. चला
आज काय नदीकडे जाणं झालं नाही. आपण उद्या नदीकडे जाऊ, पण अजून सूर्यदर्शन झालेलं नाही. हे गवत वाळलं आहे, त्याच्यानंतर ही बाबळ बघा वाळून गेली, म्हणजे पाला नाही आहे, तिला पाला सगळा झडला आहे, आता फुटायला लागला आहे, थोडा थोडा आपल्याला दिसतोय लहान लहान. पण हेच पावसाळ्यातलं वातावरण अगदी नयनरम्य असतं. हिरवगार गवत, सगळी झुडपं झाडं सगळी हिरवीगार असतात. परंतु सध्या याला पाणी नसल्यामुळं हे बघा सगळं कसं करपून गेल्यासारखं झालं. निसर्गाची विविध रूपं का दुसरं काय तर. पण अशा कडक उन्हाळ्यात सुद्धा लिंबाचं हे छोटंच दिसणारं झाड पण हिरवगार आहे. बघा आभाळामध्ये लाली आलेलं आपल्याला दिसते. आपण सूर्योदय होण्याची वाट पाहतोय. सूर्यदेवाचं आपण दर्शन घेतल्यानंतर परत फिरत फिरत आपण घराकडे जाणार आहेत. कडुलिंबाचं झाड एकदम छोटं छोटं आहे, पण तरी हिरवगार आहे. असं फिरायला आल्यानंतर एवढं म्हणजे झाडं झुडपं वगैरे सगळे. पण इकडं पहा, मला इकडे एक गेलेला माणूस दिसला फक्त फिरताना. बाकी आता आपण परत इकडनं नदीकडे जाण्याऐवजी परत महागारी निघालो आहे. तर बघा तुम्हाला काही माणसं दिसतात का फिरायला आलेली? क्वचित कुठंतरी एखादं माणूस दिसतं. आता पलीकडं आपण जे म्हणलो होतं की MIDC ग्राउंडवरती लोक फिरायला येतात, त्या ठिकाणी सुद्धा किती लोक आहेत ते आपण पण दाखवलेलं तुम्हाला वारू. हे मस्त नागमोडी रस्ता पायी चालायला मस्त आहे, पण खाली छोटे छोटे दगड पायाखाली येतात, त्याच्यामुळे थोडं जपून चालावं लागतं. हा रस्ता आहे पायी चालायचा, त्या दगडात जपून चालावं लागतं. पाय घसरला तर पाय लचकण्याची पिचकण्याची शक्यता जास्त असते. आपण पाहिलं होतं 6 वाजता किंवा 6 वाजून 5 मिनिटाच्या आसपास काल आपल्याला सूर्याचं दर्शन झालं होतं. पण आत्ता मला वाटतं ढग आल्यामुळं सूर्यदर्शन होत नाही. अशी आपल्याला लाली आलेली दिसते, त्या ठिकाणी सूर्य ढगांच्या आड असला पाहिजे. ही खैराची किंवा हिवऱ्याचं झाड, नक्की कोणतं झाड आहे तुम्हाला ओळखवायला असलं सांगा. हे अगदी हिरवगार, शेळ्यांना उन्हाळ्यात खायला चांगलं चारा. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 6 वाजून 5 मिनिटांनी काल आपण सूर्याचं दर्शन घेतलं होतं. आत्ता 6:15 झालेत, पण अजून सूर्यदेव आपल्याला दर्शन देत नाहीत. हे हॉटेल्स, तिथल्या लाईट्स अजून चालू आहेत, म्हणजे अजून तिथं काही कोणी उठलेलं नाही. आणि इकडं MIDCचा असलेला एरिया, MIDCचं हे पटांगण, किती लोक दिसतात तुम्हाला फिरायला आलेलं. आणि पलीकडं शिवनेरी अकॅडमी दिसते. 6:25 झालेत मित्रांनो. अजून पण पहा, आभाळात फक्त आपल्याला लालीच दिसते, कारण ढग आल्यामुळंच आपल्याला सूर्यदर्शन आजचं होत नाही. चला उद्या सूर्यदर्शन घेऊ आणि उद्या आपण नदीकडे जाण्याचा प्रयत्न करू उद्याच्या व्हिडिओ. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद, सुप्रभात.